ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी 17 जूनला भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करत असताना स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा बडगुजर यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध करण्यात आला. तसेच सुधाकर बडगुजर यांनी दाऊदच्या गँगमधील सलीम कुत्तासोबत पार्टी केली असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. पण आता भाजपमध्ये सुधाकर बडगुजर यांनी प्रवेश केल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपला डिवचलंय. सपकाळ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की आता आपण भाऊ मकाऊला सोबत जाऊ. आता चर्चा अशी आहे की मकाऊ किंवा कोणत्याही कसिनोतील फोटो पुढे कधीच बाहेर येणार नाहीत. ज्याने भाजप प्रदेशाध्यक्षांचे मकाऊ कसिनोतील फोटो बाहेर काढले आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला, त्या व्यक्तीलाच आता पक्षात प्रवेश द्यावा लागतो आहे. महाजनांसमोर लाचारी स्वीकारण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. एकेकाळी इक्बाल मिर्चीच्या साथीदारांसोबत युती करावी लागली आणि आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसावं लागलं. आता सलीम कुत्ता सारख्या माफियांच्या गँगसोबत यारी निभवावी लागत आहे. हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्यांची ही खरी बोगसगिरी. एकीकडे दाऊदच्या पंटरांशी यारी आणि दुसरीकडे लोकांपुढे धर्माच्या नावाने मोठ्या घोषणा. मकाऊ भाई. आता उरलेले फोटो कुणीही बाहेर काढू नयेत एवढीच विनंती, असं हर्षवर्धन सपकाळ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात. सोबत त्यांनी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण सपकाळ यांच्या ट्विटनंतर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले. राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की थोडं ओव्हरा कमिटी रिपोर्टवर पण बोला, मग अंडरवर्ल्ड बरोबर लिंक काय असतात ते जरा कळेल. कोणाचे नावे होती त्या रिपोर्टमध्ये जरा माहिती घ्या, नाहीतर मी देतो. जिनके खुद के घर शीशे के होते हैं वो दूसरे के घरों पर पत्थर नहीं फेका करते, असं नितेश राणे यांनी ट्विट केलंय. बरं, नितेश राणे यांच्या ट्विटला हर्षवर्धन सपकाळ यांनी जशास तसं उत्तर देखील दिलंय. सपकाळ यांनी पुन्हा ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 2016च्या पावसाळी अधिवेशनातील एक व्हिडिओ पोस्ट केलाय. सदरील व्हिडिओत देवेंद्र फडणवीस नारायण राणेंनी केलेल्या आरोपावर जोरदार प्रत्युत्तर देत असतानाचं दिसतंय. राणेंच्या सिंधुदुर्गातील गुन्ह्यांची यादीच देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात वाचून दाखवली होती. तसेच देवेंद्र फडणवीस नारायण राणेंना म्हणाले होते की जिनके खुद के घर शीशे के होते वो दूसरे के घरों पर पत्थर नहीं फेका करते. तसेच सपकाळ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की एवढ्या लांब जाऊन पुरा कमिटी रिपोर्ट कशाला देत आहे. मुंबईतच विधान परिषदेच्या लायब्ररीमध्ये जाऊन या भाषणाची एक प्रत मला द्या आणि एक स्वतः वाचा. बरं, आता सपकाळ यांच्या या पोस्टवर नितेश राणे रिप्लाय देत म्हणतात की द्याची काय गरज आहे, तुमच्याकडे आहेच ती, सेव्ह करून ठेवा, कामाला येईल. आणि हिंमत असेल तर असंच एक ट्विट जरा ओरा कमिटीमधल्या नावांची पण करून टाका. मग बघा 10 जनपदवरून कसे हवा टाईट करतील. शेवटी त्यांच्या जवळच्या अहमद भाईचा मामला आहे, असं नितेश राणेंनी म्हटलंय. पण सुधाकर बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेत असताना त्यांच्यावर कारवाईची मागणी नितेश राणेंनी विधानसभेच्या सभागृहात केली होती. पण बडगुजर भाजपवासी झाल्यावर त्यांच्यावर काँग्रेसने केलेल्या टीकेला नितेश राणेच उत्तर देताना दिसत आहेत. बाकी सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश आणि हर्षवर्धन सपकाळ आणि नितेश राणे यांच्यामध्ये रंगलेल्या ट्विट वॉरवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.